नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अनधिकृत बॅनर, होर्डिंग्स, पोस्टरवर महापालिकेकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मुख्यालयातून याबाबतचे आदेश सर्व प्रभाग कार्यालयांना देण्यात आले. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची ग्वाही आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालय आणि कार्यक्षेत्रातील परिसरात सार्वजनिक ठिकाणाचे, राजकीय पक्षांचे फोटो, फ्लेक्स, झेंडे, होर्डिंग्स, अनधिकृत बोर्ड, बॅनर्स, कटआउट्स अंतर्गत भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, राजकीय पक्षांच्या जाहिराती तसेच इतर कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य असल्यास काढून टाकण्याची तातडीने कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाचे आदेश येताच आयुक्तांनी याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीतील सुमारे 2448 बॅनर्स, 4210 झेंडे, 72 होर्डिंग्स, 535 मोठे पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रिंटर, प्रकाशक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह जिल्ह्यातील मुद्रक उपस्थित होते. या बैठकीत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 127 क द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि मुद्रणालयांचे चालक आणि मालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. कळंबोलीतील KLE सोसायटीच्या KLE कॉलेज ऑफ लॉद्वारे आयोजित स्पार्कल 5.0 ने नॅशनल म्यूट कोड स्पर्धा आणि राष्ट्रीय ग्राहक समुपदेशन स्पर्धेद्वारे कायद्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धेचा दुसरा टप्पा उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश असून सहभागी संघांकडून कठोर कायदेशीर युक्तिवाद आणि धोरणात्मक वकिली करण्यात आली. अंतिम फेरीसाठी न्यायाधीशांच्या प्रतिष्ठित पॅनेलमध्ये न्यायमूर्ती NR बोरकर, डॉ. व्यंकटराव आणि न्यायमूर्ती AK मेनन यांनी सखोल मूल्यमापन प्रक्रिया सुनिश्चित केली. दोन्ही इव्हेंटच्या अंतिम स्पर्धकांनी कायदेशीर तत्त्वे आणि प्रेरक वकिलाती कौशल्यांची सखोल समज दाखवून अंतिम फेरी बौद्धिक पराक्रमाचे प्रदर्शन केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न B. वर्ले यांच्या हस्ते संपन्न झालेल्या समापन समारंभाने या कार्यक्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. राष्ट्रीय म्यूट कोड स्पर्धेचे विजेते NMIMS हैदराबादचे होते. उपविजेते ख्रिस लवासाचे होते. क्लायंट समुपदेशन स्पर्धेत GLSE मुंबई विजेते झाले. त्यानंतर युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज, पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड हे उपविजेते ठरले. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या सक्रिय सहकार्याने श्रीगाव येथील सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्था दी मदर तेरेसा मेमोरियल सोशल वेलफेअर ट्रस्ट आणि TCPL फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरात श्रीगाव आणि परिसरातील 437 नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी मदर तेरेसा मेमोरियल सोशल वेलफेअर ट्रस्टचे संचालक देवरुखकर, प्रहार संघटनेचे कोकण प्रदेश प्रमुख सचिन भाऊ साळुंके, भारतीय जनता पार्टी युवा नेते राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा आयोजित स्त्री शक्ती पुरस्कार 2024 मोठ्या उत्साहात पार पडला. आरोग्य सेवा, शिक्षण, आदरातिथ्य, पर्यटन, फॅशन, मीडिया, मनोरंजन, वित्त, रिटेल, उत्पादन, स्वयंसेवी संस्था, उद्योजकता यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रभावशाली आणि प्रेरणादायी महिलांना
या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते संजय खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांना टीव्ही उद्योग, मॉडेलिंग उद्योग आणि मीडिया अशा विविध क्षेत्रातील 5 अतिथींना पुरस्कार प्रदान केले। यावेळी विविध क्षेत्रातील एकूण 33 महिलांना स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मानिवली येथील रोहित गवळी मृत्यू प्रकरणातील रायगड हॉस्पिटल विरोधातील लढाई आता मानव अधिकार आयोगाच्या कोर्टात पोहोचली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट मानव अधिकार आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेत गवळी कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी म्हणून मागणी केली आहे। कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील राहणारा 16 वर्षीय रोहित भगवान गवळी या तरुणाचा 20 फेब्रुवारी रोजी रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। रोहितच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्याचे मामा संदेश कराळे यांनी पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। भाजप नेते किरीट सोमय्या यांना देखील याबाबत माहिती देत सर्वच संबंधित यंत्रणा हलवली आहे। पनवेल महापालिकेजवळ असणाऱ्या जलालशाह बाबा दर्ग्याच्या बाजूला बेकायदेशीररित्या बर्फ विक्री केली जात असल्याचे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पनवेलकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। येथील बर्फवाला हा रस्त्यावरच प्लास्टिक तसेच कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून विक्री करत आहे। या बर्फाचे सेवन केल्याने आरोग्याचे सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे। यातून रोगराई वाढण्याचे प्रमुख कारण हा बर्फ बनत चालला असून तातडीने हा बर्फवाल्याला इथून हलवण्याची मागणी पनवेलकर करत आहेत। पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथे असलेल्या श्री दुर्गामाता मंदिर पनवेलतर्फे यंदाच्या 40व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी दुर्गामाता भक्तांची उपस्थिती लाभली। 40व्या वर्धापन दिनानिमित्त पहाटे काकड आरती, चंडिका हवन, महाअभिषेक, महापूजा, दुर्गामाता भजन मंडळातर्फे भजने, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी पालखी उत्सव तसेच तीर्थप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अग्रवाल कुटुंबियांनी दिली। या वर्धापन दिन सोहळ्याचा पनवेलकरांसह भक्तांनी सहभाग घेतला। विकसित भारतासाठी, विकसित कर्नाटकासाठी, गरिबी कमी करण्यासाठी, दहशतवादावर प्रहार करण्यासाठी, भ्रष्टाचारांवर कारवाईसाठी, शेतकरी समृद्ध करण्यासाठी, युवकांना नव्या संधीसाठी अब की बार 400 पार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकात दिला आहे। या ठिकाणी सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला। पंतप्रधान मोदी म्हणाले, मुंबईच्या शिवाजी पार्क सभेतून शक्ती नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली। नारी शक्ती यांचा आशीर्वादच माझे सर्वात मोठे कवच आहे। इंडिया आघाडीला ही शक्ती नष्ट करायची आहे। भारत मातेच्या वाढत्या प्रबल्याचा त्यांना राग आहे। शक्तीवर वार म्हणजे महिला, मुली आणि भारत मातेवर वार आहे असेही पंतप्रधान मोदींनी म्हणाले।